रात्रीला काय करायचं आपल्याला बरेच वेळेला सुचत नाही, भाजी पोळीचा आपल्याला कंटाळा येतो, म्हणून आज मी तुम्हाला झटपट अशी पालकची खिचडी करून दाखवणार आहे। चला पटकन व्हिडिओला आता सुरुवात करू। तर आपण पोळ्या वगैरे मुळीच करायच्या नाही। इथे मी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ, तिन्ही साहित्य एकत्र करायचे आपल्याला आणि पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर काय करायचं, चांगलं हाताने छान मळून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। कमीत कमी 2 वेळा तरी धुवायचं। आणि त्याच्यासाठी आता जे 2 वाटी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असं 2 वाटी झालेले आहे, तर त्याच्यासाठी मी 8 वाटी पाणी घ्यायचं आपल्याला, किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा पाणी घेऊ शकता। आणि कुकरमध्ये टाकून हळद आणि मीठ टाकून आपल्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि थंड झाल्यावर नंतर कुकरचं झाकण काढायचं। इथे आपली मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे। आता कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी झाली किंवा जिरं टाकायचं। जिरं आणि मोहरी चांगली तडतड होऊ द्यायचं। खमंग अशी आपल्याला फोडणी करायची आहे। आणि थोडंशा लसूण घ्यायचे, त्याचे बारीक तुकडे करायचे आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे। 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे, तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे। आणि त्यामध्येच आपल्याला 1 टमाटरसुद्धा टाकायचा आहे। आता सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं। पटकन झालं पाहिजे म्हणून मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण खिचडीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, म्हणून थोडंसं कमीच मीठ टाकायचं। नंतर पालक आपल्याला चिरून टाकायची आहे आणि धने पावडर टाकायचं। आता इथे तुम्हाला खूप तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये परत तिखट टाकू शकता। मी इथे मुळीच तिखट टाकलेलं नाही आहे। आणि नंतर मग शिजवलेली जी आपली खिचडी होती ना, ती खिचडी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। ही खिचडी खूप सुंदर लागते। पालकाची खिचडी आहे आणि पोटभरीचं आहे। आपण साधी खिचडी नेहमीच करतो किंवा साधा भात करतो, पण या पद्धतीची तुम्ही खिचडी नक्की करून बघा। आणि त्याच्यासोबत पापड आणि मठ्ठा, सोबत ही गरमागरम खिचडी, आणि ह्या गरमागरम खिचडी खूप छान लागते। आणि त्या खिचडीवर जर आपण तुपाची धार टाकली तर वा, काही विचारूच नका। अतिशय पौष्टिक अशी ही खिचडी आहे। तुम्ही नक्की एक वेळा करून बघा। आणि तूप जर टाकलं ना, खूप छान लागते ही खिचडी। आणि याच्यासोबत आपल्याला भाजीची काही आवश्यकता राहत नाही आणि एखाद्या वेळेस तुम्ही असं करून खाऊ शकता किंवा मुलांनासुद्धा करून देऊ शकता। कसा वाटला व्हिडिओ आजचा? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद।